शेतकरी बांधवांनो, राज्यातील 72 लाख पेक्षाही अधिक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. होय शेतकरी बांधवांनो, तब्बल 3 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देण्यास सरकारकडून मंजुरी मिळाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सूचनेनंतर राज्यातील शेतकरी बांधवांना हा सर्वात मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकत्रित थेट 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा. सरसकट सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी वाटप होणार नाही. आज फक्त 16 जिल्ह्यांमध्येच पैशांचं वितरण होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका. कोणते 16 जिल्हे आहेत, कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार नाहीत, हे सर्व तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत यूट्यूबवर आणि सोशल मीडियावर बऱ्याच खोट्या बातम्या येत होत्या. कोण म्हणत होतं आज पैसे येतील, तर कोण म्हणत होतं उद्या पैसे येतील, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नव्हता. त्यामुळे शेतकरी बांधव वैतागले होते. परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून 7,200 कोटी रुपये निधी दोन्ही योजनांसाठी मंजूर झाला आहे. त्यामुळे हा महामार्ग आता शेतकरी बांधवांनो मोकळा झाला असून आजचा हा दिवस राज्यातील 72 लाखांहून अधिक पेक्षा शेतकरी बांधवांसाठी सर्वात आनंदाचा आणि ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता प्रश्न पडला असेल की तब्बल 4 ते 3 महिने पैसे नेमकी का अडकले होते? बघा, बाहेरच्या देशांमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली होती. गॅस हा लवकर मिळत नव्हता. या सर्व कारणांमुळे सरकारवरती आर्थिक ताण हे शेतकरी बांधवांनो आलेला होता. त्याचबरोबर लाडक्या ताईंचे देखील 1,500 रुपये महिन्याला द्यावा लागतात. सरकारी पेन्शन द्यावा लागते. या सर्व खर्चामुळे सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता. परंतु आता मोदी सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यामुळे पैशांचं वितरण करण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे. शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो. सरकारने यावेळी सरसकट हा शब्द शेतकरी बांधवांनो काढून टाकला आहे. म्हणजे यावेळी सर्व शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाहीत. फक्त पात्र शेतकरी बांधवांनाच पैसे मिळणार आहेत. त्याचबरोबर गोरगरीब आणि गरजू शेतकरी आणि पात्र शेतकरी बांधवांनाच पैसे मिळणार आहेत. त्यासाठी सरकारने वाटप हे 3 टप्प्यामध्ये ठरवले आहे. आज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या गटातील 5 जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांना वाटप होईल. दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यात 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांना वाटप होईल आणि सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या जिल्ह्यांमध्ये वाटप हे पूर्ण होईल. त्यामुळे आज रात्री 10 वाजेपर्यंत 16 जिल्ह्यामध्ये वाटप हे पूर्ण होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता बघूया कोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. सरकारने फक्त यासाठी 10 बँका शेतकरी बांधवांनो निवडलेल्या आहेत. या बँकांव्यतिरिक्त इतर बँकांमध्ये पैसे हे जमा होणार नाहीत. त्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे का, हे शेतकरी बांधवांनो एकदा नीट ऐका. पहिली बँक आहे कोटक महिंद्रा बँक. दुसरी बँक आहे HDFC बँक. या 2 खाजगी बँकांमध्ये जर का तुमचं खातं असेल आणि तुमचं आधार कार्ड लिंक असेल, KYC पूर्ण असेल, तर तुम्हाला नक्कीच 4,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा. तिसरी बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक. चौथी बँक आहे जिल्हा सहकारी बँक. शेतकरी बांधवांनो, या 2 बँकांमध्ये जवळपास 99% शेतकरी बांधवांचे खाते उघडलेले आहेत. खेडेगावामध्ये या बँकांच्या शाखा असतात. त्यामुळे या बँकातील खाते असणाऱ्या शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर पैसे हे मिळण्याची शक्यता आहे. 5वी बँक आहे बँक ऑफ बडोदा. 6वी बँक आहे शेतकरी बांधवांनो इंडियन बँक. या बँकांना शेतकरी बांधवांना कर्ज लवकर उपलब्ध करून देणाऱ्या बँका म्हटलं जातं. या बँकांमध्ये खातं असणाऱ्या शेतकरी बांधवांनाही लवकर पैसे मिळतील. 7वी बँक आहे एक्सिस बँक. 8वी बँक आहे शेतकरी बांधवांनो बँक ऑफ महाराष्ट्र. शेतकरी बांधवांनो, बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची बँक म्हणून ओळखली जाते.
या बँकेत जर का खातं असेल तर तुम्हाला नक्कीच शेतकरी बांधवांनो पैसे मिळणार आहेत. 9वी बँक आहे शेतकरी बांधवांनो बँक ऑफ इंडिया. 10वी बँक असणार आहे शेतकरी बांधवांनो पोस्ट ऑफिस बँक. या दोन्हीही बँका शेतकरी बांधवांनो सरकारी आहेत. या बँकांमध्ये खातं असेल, आधार कार्ड लिंक असेल, KYC पूर्ण असेल तर DBTच्या माध्यमातून थेट तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ही यामध्ये असून आणि या बँकेमध्ये सुद्धा खातं असणाऱ्या शेतकरी बांधवांना नक्कीच लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता नेमकी कोणाला पैसे मिळणार नाहीत हे देखील सांगतो, कारण यावेळी फक्त गोरगरीब शेतकरी बांधवांनाच निवडले जाणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर ID कार्ड नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, फार्मर ID कार्ड असणाऱ्यांनाच नमो आणि PM किसान योजनेचे पैसे मिळणार आहेत. जर तुमचं फार्मर ID कार्ड नसेल तर लगेचच कृषी विभागामध्ये जाऊन काढा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची KYC अजूनही झालेली नाही त्यांना देखील पैसे मिळणार नाहीत. KYC झालेली नसेल तर pmkisan.com वरती जाऊन तुमची KYC फेस कॅमनी नक्की म्हणजे की करून घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांनो, घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा देखील पात्र असू किंवा अपात्र असू त्यांना देखील पैसे मिळणार नाहीत. चौथी गोष्ट म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार नाहीत. तर हे कामं तुमचे पूर्ण नसतील तर तुम्हाला देखील पैसे मिळू शकणार नाहीत. आणि जर का तुमचे हे कामे पूर्ण असतील तर तुम्हाला आजच पैसे मिळणार आहेत. तुम्हाला हे तर समजलं कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि कोणते अपात्र. आता आपण जाणून घेऊया की कोणते 16 जिल्हे आहेत. त्या 16 जिल्ह्यांमध्ये सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णपणे पैशांचं वाटप होणार आहे. तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शेतकरी बांधवांना पैशांचा लाभ हा दिला जाणार आहे. त्यानंतर नंबर 2 वरती जिल्हा आहे बीड. बीड मधील जर शेतकरी असाल, नमो PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली असून राज्य सरकारच्या माध्यमातून नमोचे 2,000 रुपये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचे 2,000 रुपये हे तुमच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बीड मधील शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव जालना जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. राज्य सरकारच्या माध्यमातून नमोचे 2,000 रुपये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की नरेंद्र मोदीच्या साहेबांच्या माध्यमातून PM किसान योजनेचे 2,000 रुपये जळगाव जालना मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. वाशिम, यवतमाळ, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा होणार असून या जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर लातूर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर गोंदिया, गडचिरोली, हिंगोली या जिल्ह्यामधील सुद्धा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. चंद्रपूर मधील सुद्धा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तर हे होते 16 जिल्हे. या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधव अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.